नमस्कार, मी सविता पाटील. तर आज आलो फार्म हाऊसवरती आणि 2 दिवसापासून आम्ही गावाला गेलो होतो आणि गावाला गेलो म्हटलं चला आज शेतावर आपण फेरफटका मारून येऊ, कारण शेताशिवाय करमत नाही आणि आपला पापड उद्योग पण आहे शेतामध्ये. म्हटलं चला पिठं वगैरे बघावं लागतं, कारण महिलांना कामाला लावावं लागतं. पहिले अगोदर नियोजन करावं लागतं, नंतर महिलांना कामाला सांगावं लागतं मला. तर मी आली इकडे फार्म हाऊसवरती. आल्या मला सवय आहे नळाजवळ जायची. तर बघा इथं जवळच्याच खोली असतील, आमच्या फार्म हाऊस जवळच्या शेताजवळच्याच खोली, तरी तर त्यांनी सगळं बघा कसं नळ तोडून ठेवलेलं आहे. तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते. तर मी आली इकडे, म्हटलं चला आपण हात वगैरे धुऊ. तर त्यांनी बघा कसं सगळं तोडून ठेवलेलं होतं. तर आहोंनी आता सुरुवात केली आणि हा नळ तुटून गेला. आणि तुम्ही बघू शकता आपण इथं पाण्याचा माठ टांगलेला आहे, जेणेकरून लोकांना पाणी पिण्यासाठी सोय व्हावी म्हणून. परंतु कोणी जर आला असेल इथं पाणी वगैरे घ्यायला आणि त्यांनी ती तो नळ डायरेक्ट तोडून टाकलेला मला दिसला, तर हे कितपत योग्य आहे तुम्ही सुद्धा मला सांगा. आणि नळ तर काही नाही, छोटी गोष्ट आहे, परंतु त्याला खर्च खूप लागून जातो. त्यासाठी तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने पूर्ण तोडून ठेवलेलं आहे. मग त्यासाठी परत एवढी यंत्रणा आणावं लागली, हे सर्व साहित्य आणावं लागलं, टी बेंड सोल्युशन पाईप सगळं. आता ते पूर्ण जुगाड करावं लागेल आणि ते अरेंजमेंट करावं लागेल आता. तर असं आहे, आम्हाला ती सवय झाली म्हणून आम्हाला काही वाटत नाही. तर आता आपल्याला पाईप कट करावा लागणार आहे, कारण आपल्याला हा टी बसवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता हा टी याला बसवा लागेल. मग आता कापावा लागेल आपल्याला. मी स्वतः कारागीर असल्यामुळे मला काही वाटत नाही. माझं मल्टी काम आहे, कुठलंही काम राहिलं मी अगदी लगेच बनवून टाकतो, त्यामुळे मला काही त्याचं एवढं टेन्शन येत नाही. आपलं कामच मल्टी आहे. काम ऑल इन वन आहे. सगळ्या कामात हुशार आहात तुम्ही. पण आज मी जर एकटी आली असती तर माझी फजिती झाली असती. तुला आज वापस जावं लागला असतं, तुझं काही काम झालं नसतं. कारण इथं नागली धुवायला पाणी नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं. वरची जी टाकी होती आपली 1000 लिटरची, पूर्ण टाकी पूर्ण पाणी खाली झाली, वाया गेलं. तर असं असतं, सोपं नसतं जंगलामध्ये राहणं सुद्धा. कोण काय केव्हा काय नुकसान करून टाकेल हे आपल्याला सुद्धा थांगपत्ता लागत नाही. तर आपण जातो मदत करायला, पण लोकांना काय घेणं देणं नाही आहे, उलटच होतं त्याचं. तर ते आपल्यालाच खर्चात टाकतात. तर बघा किती नुकसान करून ठेवलेलं आहे त्यांनी आणि सगळं पाणी वाया गेलेलं आहे. एक थेंबसुद्धा पाणी नाही आपल्या टाकीमध्ये. तर असं काम आहे, म्हणजे आल्या टेन्शन वाढलं. टेन्शनमध्ये निघायचा प्रयत्न करतो, पण काही ना काही टेन्शन हजरच राहतं आमच्या अवतीभोवती. तर बघू शकता आता हा नळ जोडला गेलेला आहे. आणि आता हे बघा, हे असं नुकसान झालेलं होतं, सगळं तोडून कापून काढावं लागलं ते आता. आणि तेव्हा कुठे आपलं काम चालू झालं आता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा, आणि तुम्ही सुद्धा आपल्या फार्म हाऊसला अवश्य भेट द्या. छोटासा व्यवसाय आहे, काही जास्त मोठा नाही आमचा व्यवसाय, पण खूप छान आहे. तर आल्या बघा मी नागली अशी बांधून ठेवलेली होती, खूप छान असे मोड आलेले आहेत त्याचे बघा मस्त. आणि मोड आणलेले नागलीचे पापड खूपच छान येतात. तर आपला व्यवसाय छोटासा आहे, काही जास्त मोठा नाही आहे, पण खूप छान आहे. दुसऱ्याच्या बांधावर जाऊन काम करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या बांधावर काम केलेलं खूप चांगलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.